अमरावतीतील मुथूट फिनकॉर्पच्या सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तपासादरम्यान सुवर्णकार निलेश चेडे यांच्याकडनं तब्बल 1 किलो 260 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 1,89,00,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान सुमारे 3 किलो सोने गहाण ठेवणारा सुवर्णकार करुले अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। मुथूट फिनकॉर्प लिमिटेड मधील सोने तारण प्रकरणाचा तपास करताना कोतवाली पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। महाजनपुरा परिसरातील रहिवासी शिलिनी काशीनाथ नागरगोजे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात मुथूट फिनकॉर्पचे शाखा व्यवस्थापक शुभम रवींद्र वासेवाय, सूरज अनिलराव खेरकर आणि धीरज पंचमराव सिरसाट या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ग्राहकांनी कंपनीकडे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने संबंधित कर्मचाऱ्यांनी परस्पर काही सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्यातून मोठी रक्कम उभी केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान यापूर्वी 2 सुवर्णकारकांकडून 90 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते। तसेच या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 60 ग्राहकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्याची माहिती आहे। अटकेतील आरोपींच्या चौकशीत शहरातील विविध सुवर्णकारकांकडून सुमारे 4 किलो सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचे तपासात समोर आले आहेत। यानंतर पोलिसांनी सुवर्णकार करुले आणि निलेश चेडे यांचा शोध सुरू केला आहे। त्यापैकी निलेश चेडे यांच्याकडून 1 किलो 260 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। या सोन्याची किंमत सुमारे 1,89,00,000 रुपये आहेत। सुमारे करुले यांच्याकडे गहाण ठेवण्यात आलेले सुमारे 3 किलो सोने अद्याप जप्त झालेले नाही। करुलेचा शोध घेण्याकरिता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। फायनान्स कंपनीमध्ये आतापर्यंत किती आरोपी अटक झालेले आहे? यामध्ये या अगोदर 90 ग्रॅम सोना जप्त करून 3 आरोपी अटक करण्यात आले होते। पुणे पोलिसांनी काय कारवाई केली? यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत। सध्या आरोपींची संख्या 3च आहे। या आरोपींचा PCR 19 तारखेपर्यंत आहे आणि कालच्या तारखेमध्ये आपण 1260 ग्राम एवढं सोन्याचे दागिने हे हस्तगत केलेले आहेत आणि ते जप्त केलेले आहेत। अधिकचा तपास चालू आहे। तसंच बँकेतील शाखेत जो काही तपास आहे तोही कंटिन्यू चालू आहे। यामध्ये ज्यांच्याकडून सोना जप्त करण्यात आला आहे ते सुद्धा आरोपी फरार आहेत की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार? सध्या त्यांनी कॉपरेशन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते गहाण ठेवलेलं होतं, त्यामुळे आतापर्यंत त्यांना आरोपी म्हणून ट्रीट केलेलं नाही। त्यांच्याकडून सुद्धा तक्रार आपल्याला देण्यात आली, यामध्ये सुद्धा संपूर्ण स्टाफ या संदर्भात कारवाई करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला। त्यांचा तक्रार अर्ज दाखल आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आणि जर कोणाचा सहभाग निष्पन्न झाला या 3 आरोपी व्यतिरिक्त तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीमध्ये झालेल्या महाघोटाळ्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत सिटी कोतवाली पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेलं आहे। या अगोदर 3 आरोपींकडून 90 ग्राम सोने जप्त झाले होते, परंतु आता यामध्ये जे सराफा व्यवसायी आहे निलेश चेडे याच्याकडून 1 किलो 260 ग्राम सोने जप्त करण्यात आले असून यामध्ये जे अजून सराफा व्यवसायी आहे करुले ते सुद्धा या ठिकाणावरून फरार आहे। त्यांच्याकडून सुद्धा सोने जप्त करणे बाकी आहे। यामध्ये आता हा किती मोठा घोळ आहे या संदर्भामध्ये सिटी कोतवाली पोलीस तपास करीत आहेत। यामध्ये 3 आरोपी अटक झाले असून त्यांचा PCR झाल्यानंतर त्यांचा 7 दिवसाचा PCR जो आहे वाढून मिळालेला आहे। येणाऱ्या 21 तारखेपर्यंत त्यांचा PCR असून अजून किती सोने जप्त होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मुथूट फिनकॉर्प यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सोनं गहाण ठेवलं होतं, परंतु त्यांचं सोनं आता मिळणार की मिळणार असा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला आहे। म्हणून नागरिकांचं सोनं सुरक्षित आहे की नाही ते पोलीस प्रशासनाकडे वारंवार दाद मागत आहे। मी कॅमेरा पर्सन मुथूट फिनकॉर्पच्या या सोने तारण प्रकरणात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले असून आणखी किती सोने आणि कोणकोणत्या व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे। फरार सुवर्णकार करुलेचाही शोधही पोलिसांकडून सुरू आहे।